हे सरकार आल्यापासून पुढे तुम्हाला जल्लोष उत्साह असा दिसला? लोकांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसलाय? याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे बेईमानीने मिळवलेलं राज्य असावं अशी खंत त्यांना स्वतःला वाटत असेल. खेडे उजाड केलेत, रोजगार संपवला, बेरोजगार त्या खेड्यामध्ये जाल, खेडे भकास आहेत. खेड्यातला बेरोजगार यांना जाब विचारेल. शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवाबनवी कराल. पण ग्रामीण भागातला रोजगार गेलाय, महागाईने कमरडं मोडलंय, बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे. तुम्ही जा खेड्याकडे. असं हे जनतेने दिलेलं हे मॅनेज मला वाटतं दिसत नाही. कारण मी मुद्दाम म्हणेल की जनतेची फसवणूक करून मिळवलेलं बहुमत आहे, सरकार आहे. तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं तरी कुठेही जनतेमध्ये उत्साह दिसत नाही. हे सरकार आल्यापासून पुढे तुम्हाला जल्लोष उत्साह असा दिसला? लोकांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसलाय? याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे बेईमानीने मिळवलेलं राज्य असावं अशी खंत त्यांना स्वतःला वाटत असेल. आणि आता खेड्याकडे चला, खेडे उजाड केलेत, रोजगार संपवला, बेरोजगार त्या खेड्यामध्ये जाल, खेडे भकास आहेत. खेड्यातला बेरोजगार यांना जाब विचारेल. तुम्ही 15 वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून. जाऊन तर बघा. शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवाबनवी कराल. पण ग्रामीण भागातला रोजगार गेलाय, महागाईने कमरडं मोडलंय, बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे. तुम्ही जा खेड्याकडे. खेड्यातला माणूस तुम्हाला दाखवेल आमची काय. संजय राऊतांनी वक्तव्य केलं महानगरपालिका स्वबळावर लढण्याचं, त्यानंतर काँग्रेसकडून देखील नाही, मी त्या संदर्भात स्पष्टपणे बोललो आहे की आम्ही उद्धवजींशी या संदर्भात चर्चा करू. मात्र ते आज असं म्हणतायत की आघाडी तुटल्याचं मी म्हणाल नाही. काँग्रेसचे जे नेते आता त्याच्यावर वक्तव्य टीका करतायत. नाही ते ठीक आहे. ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलंय. त्यांनी काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावेत. महाराष्ट्रामध्ये अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते, लोक वाट बघतायत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उद्धवजींशी चर्चा करून, मी काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील. अर्थात त्यांना जर शेवट याच मुद्द्याला घेऊन भाजप नेत्यांकडून टीका केली जाते की सत्तेच्या लालसापोटी हे सगळे लोक एकत्र आले होते, आता सत्य गेल्यामुळे हे वेगवेगळे रस्ते शोधतात. नाही, सगळ्या चोरांना जमा करून सत्तेसाठी काय नाही तर त्यांनी काय कशासाठी एकत्र आले? ज्यांच्यावर ईडी सीबीआय अनेक प्रकारचे आरोप होते, सगळ्यांना गोतावळा जमा केला. कालपर्यंत जलात टाकण्याची भाषा करणाऱ्यांना हे सत्तेसाठी होतं की कशासाठी होतं? जनतेच्या सेवेसाठी होतं. काय ह्याला बोलण्याला काही अर्थ नाही. ते टीकेला त्याला कुठलाही आधार नाही. काय पवार साहेबांचं बोलणं त्यांचा अभ्यास पूर्ण असतं, त्यावर आम्ही त्यांचे जे वक्तव्य आहेत ते आम्ही ऐकले आहेत. त्यातून असं कुठेही महाविकास आघाडी मजबूतच व्हावी अशा प्रकारचे विचार आहेत.